हे पहा मित्रांनो, हे आपण चंदन उघडून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये शीतलता प्राप्त व्हावी म्हणून भीमसेनी कापराची पावडर देखील आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. त्यानंतर सुगंधी अत्तर देखील आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेत आहोत आपण. आता आपण हा उघळलेला चंदनगंध आपल्या घरातील महागणपतींच्या सर्वांगासी लावून घेतलेला आहे. आपल्या लाडक्या गणरायांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या सर्वांगासी चंदनाचा लेप केलेला आहे आपण. याच्यामधून त्यांचा दाह कमी होऊन त्यांच्या शरीराला शीतलता मिळेल. या धगधगत्या उन्हामुळे आपल्या शरीराची किती कायली होते, तर या गणपती बाप्पांना उन्हाचा कोणताही त्रास होऊ नये त्यामुळे आज आपण चंदनगंधाची आज केलेली गणपतींची सेवा गणपतींच्या चरणी अर्पण केली. हे गणराया, तुम्हाला या चंदन सेवेमधून थोडा जरी आनंद मिळाला असेल, या चंदन सेवेमधून आपणास जी काही शीतलता प्राप्त झाली असेल, त्याच पद्धतीने तुमच्या सर्व भक्तांच्या जीवनामध्ये दुःखाचा, कष्टाचा, उष्णतेचा कोप आहे ते घालवून प्रत्येक तुझ्या भक्तांच्या जीवनामध्ये शीतलता, धैर्य, स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांचा सर्वानंद व्हावा, हीच तुमच्या चरणी माझी छोटीशी प्रार्थना. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. अगदी मनोभावे गणेशांची आरती देखील आपण करून घेतलेली आहे. मनाला एक वेगळंच समाधान जाणवत होतं या गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये. उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून आपण देखील भरपूर प्रमाणामध्ये पाणी पितो. त्यामुळेच लाडक्या गणरायांना देखील आपण जलपान करून घेतलेला आहे. त्यानंतर आपले गणपती बाप्पा ज्या गाभाऱ्यामध्ये विराजमान आहेत तिथे गुलाबांच्या पाकळ्यांचा सुगंध दरवळावा म्हणून पुष्पवृष्टी देखील आपण गणपती बाप्पांवर करून घेतलेली आहे. हे गणराया, तुमच्या या चंदनगंध सेवेमध्ये कळत नकळत माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर क्षमस्व.